सिडको यांचा मथुरा नगर येथे श्री हनुमान जयंती उत्सव साजरे होत आहे। श्री बजरंगबली हनुमान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे। मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर तर्फे मोफत आरोग्य तपासणी मारुती मंदिर एन 6 मथुरा नगर येथील मित्रमंडळ, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी तसेच त्यांचे कार्यकर्ते रक्तदान करताना आपण बघू शकता। मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर चालू आहे। यस सर। नमस्कार। सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मेडिकवर हॉस्पिटलतर्फे सर्व ठिकाणी जनजागृतीसाठी आपल्यातर्फे कॅम्प आयोजित केले जातात। हे फ्री स्क्रीनिंग कॅम्प असतं, त्याच्यामध्ये रक्तलघवीची तपासणी आहे, वेट आहे, हाईट वेट BP आहे आणि जनरल फिजिशियन चेकअप आहे। हे आपण मोफतमध्ये देत असतो। आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण ह्या भागामध्ये इकडच्या नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आणि शहरामध्ये इतर ठिकाणी पण आपण ही सेवा उपलब्ध करून देतो। तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचे आभार। रुग्णांनी अधिकाधिक जागृत होणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे आणि ह्या कॅम्पचा लाभ घेणं गरजेचं आहे। सर, आतापर्यंत किती तुमच्याकडे लाभ घेतलेला आहे? एक जवळपास 200 रुग्णांनी इथे येऊन फ्रीमध्ये चेकअप करून घेतलेला आहे। काय काय चेकअप केलं सर तुम्ही? ह्यामध्ये आपण ब्लडची रँडम ब्लड शुगरची चेकअप केलेला आहे, त्यानंतर BP मॉनिटरिंग केलेलं आहे, पल्सेस घेतलेले आहेत, टेम्परेचर घेतलेलं आहे, वेट घेतलेला आहे आणि त्या रिलेटेड काही त्यांचे जुने आजार वगैरे जर काही असेल तर ते वीकला काही ना काही ॲक्टिव्हिटी घेत असतो। हनुमान मंदिरात घेत असतो, साई मंदिरात घेत असतो, काही हाऊसिंग सोसायटीमध्ये पण घेत असतो। अशा मेडिकवरमधून ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या पूर्णपणे मोफत असतात। कुठल्याही प्रकारचं पैसे बिलिंग वगैरे काहीच होत नाही कॅम्पसाठी। जे मेडिसिन तुम्ही प्रोव्हाइड करतात, जे तुमच्या मोफत शिबिरामध्ये विदाऊट एनी कॉस्ट घेतात, म्हणजे त्याची कॉस्ट काही घेत नाही, ते हॉस्पिटल आम्हाला प्रोव्हाइड करतं। आम्ही पुढं मग रुग्णाला लागत असेल तर आम्ही ते प्रोव्हाइड करतो। सर आपलं नाव? माझं नाव नितीन थोडा, मार्केटिंग डिपार्टमेंट। स्क्रीनिंग करत असतो। अचानक एकदा एखाद्या वेळेला BP वाढलेला आहे, म्हणजे त्या रुग्णाला BP आहे असं नाही, तर आम्ही त्यांना ॲडवाईस करतो की तुम्ही वरचेवर एक 4 ते 5 दिवस सलग BP चेक करावं किंवा एका कागदावरती नोट डाऊन करावं आणि त्याचं जे ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेजनुसार जर BP तसंच वाढलेला असला तर मग त्याला आपण डॉक्टरांकडे आपल्या मेडिकल हॉस्पिटलला पाठवून त्यांना योग्य ते उपचार, योग्य ते ट्रीटमेंट आपण देतो। किंवा जवळपास जे डॉक्टर असतात त्यांचे फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे पण ते जाऊन येऊ शकतात असं आपण त्यांना ॲडवाईस करतो। सर नाव? सर डॉक्टर नितीन हडप, डॉक्टर नितीन हडप, मेडिकल हॉस्पिटल। न्यूज मराठी 24ने आम्हाला एक चांगली संधी दिली। एक दैनंदिन जीवनात आपण हे कॅम्प घेत असतो आणि या कॅम्पचा असा हेतू आहे की एक जे सिनियर सिटीजन आहे किंवा जे आपले यंग जनरेशन, आजकाल आपण बघितलं तर लोकांनी म्हणजे त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे की हे तुम्ही कॅम्पमध्ये तुम्ही वेळेच्या वेळी जर रोगाचं म्हणजे वेळेच्या वेळी जर तुम्ही तपासणी केली नाही तर आपल्याला काही करू शकतो। त्याच्यासाठी एक मेडिकल हॉस्पिटल आपण जनजागृती हा आत्तापर्यंत जवळपास आपण 400 ते 500 ते कॅम्प घेतलेले आहे। माझं नाव दीपक देशपांडे आणि माझा एवढंच म्हणजे की हे मेडिकल हॉस्पिटलतर्फे आपण एक संदेश पोहोचलेला आहे। दैनंदिन जीवनात सगळ्यांनी आपलं रुटीन चेकअप केलं पाहिजे जेणेकरून योग्य वेळी आपल्याला निदान होईल।
तुला म्हणजे अवघड वाटलं म्हणून बाळभाऊ. जय श्रीराम. आज बजरंग श्री हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, भंडारा, दुपारी भंडाऱ्याचा जेवणाचा कार्यक्रम करणार आहेत. त्या हिशोबाने भरपूरसे कार्यक्रम इथं घेतलेत. सिडको M6 वार्ड क्रमांक त्यांनी आम्हाला खूप मस्त प्रतिसाद दिलेला आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी आम्ही असा उपक्रम राबवत आहोत. आज ह्या वर्षी हनुमान जयंतीनिमित्त आज काय काय कार्यक्रम आयोजित केले होते? जयंतीनिमित्त आम्ही जे भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, महाप्रसाद हे सुद्धा आयोजित केलेलं आहे. जय श्रीराम. जय बजरंगबली की जय.